ओम ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावतीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांती शांती शांती। कर्मयोग, योग्य कर्म कसं करायचं हे आपण या अध्यायामध्ये समजून घेतोय. कर्म तर अनेक प्रकारचे असतात, पण योग्य कर्म कोणतं याच्यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे. जगामध्ये केवळ मनुष्यालाच बुद्धी दिलेली आहे, त्यामुळे मनुष्यालाच प्रश्न आहे कोणतं कर्म निवडायचं, आणि त्याच्यासाठी ज्ञानाची आवश्यकता मनुष्यालाच आहे. म्हणून भगवंत या अध्यायामध्ये प्रथम कर्माची आवश्यकता समजून सांगतात, नंतर अर्जुनाच्या बुद्धीला आवाहन करतात. कारण आपण सर्वसाधारणपणे पाहतो, जर आपल्या बुद्धीला एखादी गोष्ट पटली तर आपण ती लगेच करतो, आणि सारखी सारखी आठवण द्यायची गरज पडत नाही. का? कारण आपल्या आपोआप ती गोष्ट अंगवळणी पडते. आणि आपण त्याचंच अनुकरण करतो सदैव, अजिबात त्याच्यात कुठलीही चूक करत नाही. म्हणून भगवंत अर्जुनाच्या प्रथम बुद्धीला आव्हान देतात, जेणेकरून अर्जुन त्याची बुद्धी उपयोगात आणेल आणि कर्म करेल. परंतु भगवंतांच्या लक्षात येतं, अर्जुनाला बुद्धीचं आवाहन करूनही अर्जुनाला पूर्णतः पटलेलं दिसत नाही. अर्जुनाच्या चेहऱ्यावर ते समजल्याचं, पूर्णतः कळल्याचं समाधान प्राप्त झालेलं आहे असं काही दिसलं नाही भगवंतांना. म्हणून भगवंत पुढे मानसिक उदाहरणं देतात. त्याच्या मनाला, ज्याला आपण थोडक्यात इमोशनल ब्लॅकमेलिंगच म्हणा, कारण अर्जुनाचं कळतंय पण वळत नाही. त्याला माहिती कर्म केलंच पाहिजे, स्वधर्माप्रमाणे कर्म केलंच पाहिजे, पण वळतं का? नाही वळत. कितीतरी कळत असलं तरी तो पूर्णपणे ते करू शकत नाही. म्हणून मग इमोशनली त्याला पटवायचा प्रयत्न करतात. म्हणून भगवंत पहिल्यांदा म्हणतात, 20व्या श्लोकामध्ये, कर्मणैव हि संसिद्धी आस्थिता जनकादयः लोकसंगहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि. भगवंत अर्जुनाला महान राजा जनक, प्राचीन काळातील महात्मा, अश्वपती, इक्ष्वाकू, प्रल्हाद, अंबारीश इत्यादी अनेक महापुरुषांचं उदाहरण देतात, ज्यांनी कर्मयोगाचं आचरण केलं, ज्ञान प्राप्त केलं, आत्मसिद्धी प्राप्त केली. ते कर्मयोगीच होते, ते कर्मच करत होते. म्हणून भगवंत अर्जुनाला त्यांचं उदाहरण देतात आणि सांगतात, अर्जुना तू सुद्धा त्यांच्याप्रमाणेच कर. कारण अर्जुनाच्या मनामध्ये त्यांच्या प्रती होता. म्हणून भगवंत त्यांचं उदाहरण देऊन सांगतात, त्यांनी जसं केलं तसं तू सुद्धा कर. अशा महात्म्यांचं तू आचरण कर. याचं अधिक स्पष्टीकरण आपल्याला या भगवद्गीतेच्या पुस्तकामध्ये पाहायला मिळेल. जसं आपण प्रवचन ऐकतो त्याच्याबरोबर जर अभ्यास केला तर
एकदा जे प्राप्त झालेलं ज्ञान आहे ते आपल्यामध्ये दृढ होतं. त्यामुळे आपल्या मनामध्ये नुसतं वाचूनही पूर्णतः ग्रहण होत नाही आणि नुसतं ऐकूनही पूर्णतः ग्रहण होत नाही. दोन्ही जेव्हा एकत्र होतात, तेव्हा आपल्याला ते पटण्याची शक्यता असते. तरी त्यात काही शंका कुशंका असेल, तर परत आपण अभ्यास करून त्या दूर करू शकतो किंवा गुरुला प्रश्न विचारून दूर करू शकतो. आपण ज्ञान प्राप्तीची आचरणात आणत आहोत. जेणेकरून प्रवाद्वारे कळावं, पुस्तकामध्ये दिलेले संदर्भ समजावेत, मनुष्याला थोडासा विचार करायला वाव मिळावा. हे काय आहे, हे काय आहे, हे काय आहे? आणि मग गुरुजींचं प्रवचन ऐकल्यानंतर त्याच्याबद्दल अधिक माहिती मिळते आणि ते विचार मनामध्ये दृढ होतात. आणि परत जेव्हा तुम्ही वाचन करता, अभ्यास करता, तेव्हा ते विचार पूर्णतः तुम्ही आचरणात आणू शकता. म्हणजे प्राप्त झालेलं ज्ञान तुम्ही प्रत्यक्ष उपयोगात आणू शकतात. तुमच्या अकलेमध्ये ते रूपांतरित होतं, हुशारामध्ये रूपांतरित होतं, सुज्ञपणामध्ये रूपांतरित होतं. असं कोणतीही गोष्ट पाहिली आणि आपली झाली कळत नाही. पाहिल्या पाहिल्या प्रेमात पडलं, ते मला कळलं, असं ज्ञानाच्या बाबतीत कळणं कठीण आहे. म्हणून ज्ञान हे ग्रहण करण्यासाठी तुम्हाला अभ्यासच करावा लागतो. त्यासाठी हे जे शास्त्र ग्रंथ दिलेले आहेत, त्याचा जर आपण अभ्यास केला आणि गुरुजींचं प्रवचन ग्रहण केलं, तर आपोआप स्वतःमध्ये बदल घडतो. एका रात्रीत होणार नाही, नक्कीच वेळ लागेल. इतके वर्ष आपण आयुष्य जगलो. शिकण्यासाठी किती वेळ लागतोय आपल्याला माहितीये. लहानपणी किती वेळ लागतो? अ, ब, क, ड शिकण्यासाठी, एबीसीडी शिकण्यासाठी. मग हळूहळू डिग्री प्राप्त होते, तरी जगात कसं व्यवहार करायचा व्यावहारिक ज्ञान येत नाही. मग जगात जेव्हा प्रत्यक्ष आपण जातो, कर्म करायला सुरुवात करतो, तेव्हा हळूहळू करतं कसं करायचं. 25 वर्षापर्यंत तसंच सुरू असतं. मग 25 वर्ष आपण उपयोगी कर्म करणं शिकण्यासाठी या जगात घालवतो आणि काही 25 दिवसही द्यायला तयार नसतो एखादी गोष्ट, आध्यात्मिक गोष्ट जाणण्यासाठी. ह्यालाही वेळ लागेलच ना. पण आपल्यापेक्षा कशी असतं, फोन उचलला, फिरवला, डायरेक्ट कनेक्ट. इतकं का सोपं आहे ज्ञान? इतकं जर सोपं असतं, तर या जगामध्ये अन्याय दिसलाच नसता. सर्वत्र न्यायच दिसला असता. कोणाला वाटतं दुसऱ्याशी वाईट व्हावं? तरी ते घडतं. अज्ञान. हे मार्गदर्शन आपल्याला हे पवित्र ग्रंथ देत असतात. भगवद्गीता त्यातील परिपूर्ण ग्रंथ आहे, की जो मनुष्याचा पूर्णतः अभ्यास केलेला आहे आणि मनुष्याने तो जर ग्रहण केला, त्याचा जर अभ्यास केला, तर नक्कीच त्याच्या सध्याच्या परिस्थितीत सुद्धा त्याला त्या ज्ञानाचा परिपूर्ण उपयोग होतो. आणि नक्कीच हे ज्ञान हे जगामध्ये पण त्याला उपयोगात येतं आणि यश प्राप्त करणं त्याला शक्य होतं. अभ्यास हा आवश्यक आहे. पुढच्या अध्यायात भगवंत सांगतात, यद्यचारति श्रेष्ठः तत्तदेवेतरो जनः स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तत्तदनुवर्तते. श्रेष्ठ पुरुष ज्याप्रमाणे आचरण करतात, त्याचप्रमाणे इतर जन त्यांचं अनुकरण करतात. आपण बघतो, नुसतं बोलल्याने कोणी सहजासहजी विश्वास ठेवतं का? पूर्वीच्या जगात ठेवत होते. मागच्या पिढीमध्ये वडिलांनी सांगितलं मुलगा ऐकायचा, आईने सांगितलं मुलगा ऐकायचा. आज ऐकतो का? आज कोणी कोणाचं ऐकतो? लगेच गुगल सर्च करणार, चॅट जीपीटी यूज करणार, को पायलट पाहिजे, जेमिनी पाहिजे, लगेच वापरणार आणि व्हेरीफाय करून घेणार. आपण ऐकतोय ते बरोबर आहे का? हे सांगतायत ते बरोबर आहे. सांगितलं आणि ऐकलं हे आपण करत नाही, तर आपण सांगितलेलं समोरच्याने ऐकावं अशी आपण अपेक्षा का करतो? किती जण ऐकतात?
त्यात जर ते अर्थपूर्ण नसलं तर सेकंड टाइम तो लक्ष सुद्धा देत नाही तुमच्याकडे. तो म्हणतो काय हा फॉरगेट. कारण आजच्या पिढीला वेळच नाही. ऑलवेज बिझी, ऑलवेज बिझी. मोबाईल, लॅपटॉप, फोन. माणसाला माणसाशी बोलायला वेळ नाही. मग संभाषण कुठून होणार? चर्चा कुठून होणार? ज्ञानाचं आदान प्रदान कसं होणार? या वेळात वेळ काढूनच आपल्याला ते ज्ञान प्रदान करावं लागतं, जर त्याचा उद्धार व्हावा असं खरोखर आपल्याला वाटत असेल तर. गुरुला शिष्याला समजून घेणं आवश्यक आहे. त्याला ज्या वेळेस जे पाहिजे तेच द्या. त्याला नको असेल ते त्याच्यावर थोपायचा प्रयत्न करू नका. इंग्रजीत एक म्हण आहे, नथिंग फोर्स्ड इज फोर्सफुल. म्हणजे कोणती गोष्ट ती लादली जाते, ती लादण्याच्या लायकीची नसते, म्हणूनच ती लादली जाते ना. ती जर खरोखर योग्य असती तर ती लादायची गरज काय? समोरचा प्रेमाने मान्य करेल ना. थोडस तुम्ही एक्सप्लेनेशन दिलं, सांगितलं, त्याला ते उपयोगाचं वाटलं, तो मान्य करतो. उगाच त्याच्या मनात त्या वासना सुद्धा नसतील आणि आपण फोर्स करायचा प्रयत्न केला, ते कधीच मान्य होत. हा आपल्या सर्वांना जगात अनुभव येतोच. पण आपल्याकडे वेळ कमी असतो. त्या वेळात जर आपण पूर्णतः आपल्या बेस्ट ऑफ अवर कॅपॅसिटी जर डिलिव्हर केलं नाही, नोबडी लिसन्स टू. आणि यंग जनरेशन झेड हॅज गॉट नो टाइम. आपण पाहतो जनरेशन झेड काय करते. नेपाळ, म्यानमार, किती उदाहरण आहेत. सरकार उलथून टाकली. ब्रह्मदेश सरकार उलथून टाकली. किती उदाहरण आहेत. रिव्हॉल्युशन क्रिएट करतात आणि रिव्हॉल्युशन आली जे इट इज नॉट विदिन एनीबडीज कंट्रोल. ही गोष्ट सुरू राहते, त्याला शेवट नाही. श्रेष्ठ पुरुष आचरण करतात तेच लोक मान्य करतात. ते काय बोलतात ते नाही. आपण तरी मान्य करतो का? नेते मंडळी गोष्ट बोलतात म्हणून आपण त्यांच्या आचरणाची वाट पाहतो. बोललेला ऐकतो. पुढे भगवंत म्हणतात, नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिश्लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्तव्यम वर्त एव च कर्मणी. भगवंत म्हणतात, हे पार्था, हे अर्जुना, मला ह्या जगात कोणतंही कर्तव्य करणं श्रेष्ठ नाही. मी सर्व कर्तव्य कर्म केलेले आहेत, तरी सुद्धा कर्म करतोच आहे ना. मी कर्म करणं सोडलं का? मी कर्म करतोच आहे, म्हणून तू पण कर्म कर. 3 जगत म्हणजे काय? स्वर्ग, पृथ्वी, पाताळ लोक. तसंच 3 जगत म्हणजे काय? मनुष्याची जागृत अवस्था, स्वप्नावस्था आणि सुषुप्त अवस्था. या तीनही अवस्थामध्ये मनुष्य काही ना काही कर्म करतच असतो. मग अर्जुना, तू तरी कसा वाचणार आहे कर्म करण्यापासून? तुलाही कर्म करणं आवश्यकच आहे. मी सुद्धा करतोय, तू सुद्धा कर. पुढे भगवंत म्हणतात, यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्य तत्रिद मम वर्मानर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. भगवंत म्हणतात, खरोखरच अर्जुना, तर मी नित्य कर्म केले नाही, मी कर्मामध्ये व्यस्त राहिले नाही, तर बाकीचे लोक काय माझं आचरण करतील, मी काय म्हणतो ते ऐकणार नाही, आणि मी कर्म करत नाही म्हणून तेही कर्म करणं सोडतील. मग हे जग चालेल कसं? अर्जुनासमोर मोठी समस्या भगवंत स्पष्ट करतायत. पुढे भगवंत म्हणतात, उत्सिदेयुर्मे लोका न कुर्या कर्म चेदहम संकरस्य च कर्ता
स्यामुपह्येनामि मा प्रचाह. जर मी कर्म नाही जगाचा नाश होईल. भगवंत अर्जुनाच्या मनात भीती घालतात. भीती म्हणजे सत्य स्पष्ट करतात. अरे बाबा, कर्मच घडलं नाही तर एक जग चालेल कसं? आणि मीच कर्म केलं नाही तर काय होईल? लोक माझं अनुकरण करतील, वर्णसंकर होईल. हे जे नीतिमत्ता संस्कार आहेत ते सर्व नाहीसे होतील आणि त्या नष्टभ्रष्ट होईल. भगवंत पुढे म्हणतात, सक्ता कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद् विद्वांस तथा सक्तः चिन्कीर्षु लोक संग्रहम. म्हणून भगवंत म्हणतात, हे अर्जुना, अज्ञानी लोक कर्माच्या अतिने स्वार्थ कर्म करतात. कर्माशी ते आसक्त होतात. माझं कर्म, मी, हा जो अहंकार आहे, ही जी आसक्ती आहे, त्यामुळे कर्माशी ते अटॅच होतात. मी करतो, माझ्यासाठी करतो, मी केलेलं आहे आणि त्याच्यातच गुंततात. भगवंत म्हणतात, विद्वान पुरुष कोण? जो ह्या आसक्तीमध्ये गुंतत नाही, अहंकारामध्ये गुंतत नाही आणि निस्वार्थ कर्म करतो. कर्म करतो पण कशासाठी? लोककल्याणासाठी, स्वतः करण्यासाठी नाही. भगवंत पुढे म्हणतात, न बुद्धिभेदम जनयेत ज्ञानानं कर्म संगिनाम जोषयेत सर्व कर्माणि विद्यानुक्त समाचरण. भगवंत पुढे एक महत्वाची गोष्ट सांगतात की जे विद्यार्थी विनाकारण जे अज्ञानी आहेत त्यांचं मन अस्वस्थ करू नका. त्यांच्यामध्ये जर मुमुक्षत्वच नसेल तर तुम्ही विनाकारण त्यांच्यावर ज्ञान का थोपता? त्याच्यापेक्षा तुम्ही त्या ज्ञानाचं स्वतः आचरण करा, स्वतःचं आयुष्य आदर्श बनवा, जेणेकरून लोक तो आदर्श मान्य करतील आणि त्या आदर्शाला नमन करून त्याच्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करा. तुम्ही स्वतः आदर्श बनवा आणि जगा. दुसऱ्याला विनाकारण अस्वस्थ करू नका. मनुष्य जर त्याच्या मनाला पटलं आणि बुद्धीला पटलं तरच कर्म करतो, नाही तर तो कर्म करत नाही. पण जे अज्ञानी आहे त्यांच्यावर जर तुम्ही ते कर्म थोप तर ते सहन करू शकत नाही. त्यांच्या वासना प्रबळ असतात. तुम्ही म्हटलेलं त्यांना कळेल सुद्धा, ते हो सुद्धा म्हणतील, आचरणात आणतो असं सुद्धा म्हणतील. पण प्रत्यक्ष जेव्हा आचरणात आणायचा प्रश्न येईल तेव्हा ते म्हणतील अगेन समटाईम, आताच नको.
ते विसरून जातील. मनुष्य कुठली गोष्ट विसरतो ज्याच्यामध्ये त्याला इंटरेस्ट नसतो. जो इंटरेस्टेड नसतो त्या गोष्टी तो विसरतो, ज्या इंटरेस्टेड असतो त्या गोष्टी तो सहजासहजी विसरत नाही. आपली तीच परिस्थिती आहे. म्हणून भगवंत म्हणतात आपण स्वतः आयुष्य जगावं आणि त्याच्याप्रमाणे इतरांना आचरण करायला सांगत. गुरुजींनी स्वतः सकाळी उठून जर अभ्यास केला नाही तर त्यांनी किती समोरच्याला सांगितलं तर ते काय म्हणतील, गुरुजी तर स्वतः करत नाही, मला काय सांगतो. कुठल्याही गोष्टी बाबतीत आईने आणि वडिलांनी जर स्वतः एखादी गोष्ट केली नाही आणि मुलाला सांगितलं कर, तर मुलगा ऐकेल का? स्वतः मोबाईलवर तासनतास बसा आणि मुलाला सांगाल मोबाईल वापरू नको बरं का, वाईट आहे, तो ऐकेल का? भगवंत पुढे म्हणतात प्रकृते क्रियमाणानी गुणकर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते. भगवंत म्हणतात हे जगात जे काही कर्म घडतात ते सर्व प्रकृतीच्या गुणांद्वारेच घडतात. म्हणजे तुमच्यात जे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे जे वासनांचे थ्री टायर स्ट्रक्चर आहे, ते जे गुण आहेत तेच कर्म करतात, त्याच्यामधील अंतर्मन नाही. भगवंत म्हणतात अहंकाराने भूमिष्ठ झालेला विमूढात्मा मीच करताय असं. वासना, विचार, आसक्ती, इच्छा, कर्म, अनुभव. प्रथम वासना तुमच्यामध्ये असल्या तरच विचार बुद्धीमध्ये येतील, तरच तुमचे विचार जेव्हा जगाकडे त्या संबंधित विषय वासना जेव्हा ते विषयांपर्यंत पोहोचतील, संबंधित विषयांपर्यंत पोहोचतील, तेव्हा तुम्हाला त्याच्याबद्दल आसक्ती निर्माण होईल. अरे हे तर मला पाहिजे, हे तर चांगलं आहे. मग इच्छा निर्माण, हा नाही नाही हे मी घेतोच, हे मला पाहिजेच. मग ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही कर्म करता आणि जेव्हा तुम्ही कर्म करता तेव्हा तुम्हाला अनुभव प्राप्त होतो. म्हणजे असं वासना, विचार, आसक्ती, इच्छा, कर्म, अनुभव. वासना, विचार म्हणजे बुद्धीमध्ये विचार येतात, आसक्ती ही मनामध्ये निर्माण होते आणि त्यामुळे तुमच्यामध्ये इच्छा निर्माण होतात आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही कर्म करता आणि कर्म केल्यामुळे तुम्हाला अनुभव प्राप्त होतो. When subject meets object, there is scintillating expression of experience. जे तुमच्यातील विषय ते विषय वासनांच्या संबंधित वस्तूच्या संपर्कात येतो. सब्जेक्ट मीट्स ऑब्जेक्ट, देन देर इज scintillating एक्सप्रेशन ऑफ एक्सपिरियन्स. तुमच्यातील विषय त्या विषय वासनांच्या संपर्कातील विषय वस्तूच्या प्रत्यक्ष संबंधित होतो, तेव्हा दोघांमध्ये रिॲक्शन घडते आणि तुम्हाला अनुभव प्राप्त होतो. आणि जीवन म्हणजे काय? अनुभवधारा. एक अनुभव संपतो, दुसरा येतो, दुसरा संपतो, तिसरा येतो. आपल्यालाच कळत नाही कसा निर्माण. सब्जेक्ट ऑब्जेक्ट, सब्जेक्ट ऑब्जेक्ट यांच्यामध्ये इंटरॅक्शन नाही झाली तर तुम्हाला अनुभव कसा प्राप्त होईल? म्हणून जेव्हा तुम्ही झोपलेले असतात तेव्हा तुम्हाला अनुभव प्राप्त होत नाही. जेव्हा संपूर्ण सुषुप्त अवस्थेत असतात, गाढ निद्रेत असतात, तर काहीच कळत नाही. का? कारण ऑब्जेक्टिव्ह प्रेझेंट नाही, सब्जेक्टिव्ह नाही, पूर्णतः तुम्ही शांत स्थितीत आहात. अनुभव जेव्हा भ्रमिष्ठ मनुष्याला प्राप्त होतो तेव्हा तो म्हणतो मीच या सर्व गोष्टीचा करता आहे, पण तो विसरतो. ज्यामुळे तुम्हाला हे करण्यासाठी चेतना प्राप्त झालेली आहे त्याला तो विसरतो. तो म्हणतो मीच करतो.
मनुष्याचं व्यक्तिमत्व म्हणजे काय? त्याचे त्रिगुण, रजस तमस. या प्रकारच्या वासना विचारांमध्ये रूपांतरित होतात. विचारांमुळे आसक्ती निर्माण होते आणि आसक्ती इच्छांद्वारे कर्म करायला लावते. तेव्हा मनुष्य समजतो मीच कर्म करतो. भगवंत हे इथे स्पष्ट करतात. कोण? जो भ्रमिष्ठ आहे, जो जगाच्या मोहमायेमध्ये गुंतलेला आहे, तो मनुष्य जाणतो. पण जो सत्य जाणतोय हे सर्व ब्रह्मामुळेच आहे. तो भ्रमिष्ठ नाही, तो सत्य जाणतो. आणि तो या त्रिगुणांच्या खेळामध्ये गुंतून पडत नाही. भगवंत पुढे स्पष्ट करतात, तत्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयो गुणा गुणेषु वर्तंत इति मत्वा न सज्जते. फार सुंदर श्लोक आहे. याच्यामध्ये भगवंत म्हणतात, जो जो विद्वान हा भेद जाणतो, कर्म हे गुणांमुळे घडतात. देव प्रत्यक्ष आत्मतत्व जे तुमच्यामध्ये आहे, ज्यामुळे हे शरीर, मन आणि बुद्धी कार्यरत आहे, ज्यामुळे तुम्हाला वासना अनुभवता येतात, ते आत्मतत्व स्वतः कर्म करत नाही. हे त्रिगुण आणि कर्म करणे याच्यामधील जो भेद जाणतो, तो खरा तत्ववेत्ता आहे, असं भगवंत म्हणतात. गुण हे गुणांच्या इंद्रिय विषय भोग्य वस्तूंच्या, वेन सब्जेक्ट तुमच्यातील गुण हे इंद्रिय उपभोग्य वस्तूंच्या संपर्कात येते, तेव्हा कर्म घडते. हे सत्य जो जाणतो तो या कर्माशी आसक्त होत नाही. तो म्हणतो हे माझं कर्तव्य म्हणून मी करतोय. मी म्हणजे काय? हे माझ्यातील गुणकर्म करतायत. माझ्यातील आत्मतत्व कर्म करत नाही. हे सत्य तो जाणतो आणि त्याप्रमाणेच कर्म करतो. गुणा गुणेषु वर्तन्ति. जशा मनुष्याचे गुण आहे तसंच तो वर्तन करेल. तुम्ही सात्विक असाल, तुमचं वर्तन सात्विकच होईल. तुम्ही रजसिक असाल, सतत ऑलवेज बिझी, सतत जगाच्या संपर्कात राहा आणि जगातच विचार करा. आणि तमसिक असाल, शांत, काही घेणं देणं नाही. आपलं आपलं आयुष्य जगायचं. आळशी, तमसिक मनुष्य. भगवंत मुळे म्हणतात, प्रकृते गुण समूढा सच्चन्ते गुण कर्मसु कृस्तविदो मंदा कृत्स्नविन्न विचालयेत. जो प्रकृतीच्या म्हणजेच त्यांच्या स्वतःच्या स्वाभाविक गुणांनी प्रविष्ट होतात, त्यांचे जे गुण असतात सत्व रजस तमस, जसा त्यांचा स्वभाव असतात, त्याच्यामुळे ते संभ्रमात जगतात. ते त्यांच्या गुणामुळे आणि या आसक्तीमुळे ते जे पण कर्म करतात त्याच्यामध्ये गुंततात. म्हणून भगवत न वाटतात असे जे अपरिपूर्ण आहेत, जे अज्ञानी लोक आहेत, त्यांना भगवंत इथे मंदबुद्धी म्हणतात. अशा मंदबुद्धी लोकांना परिपूर्ण विचलित करू नये. पूर्ण विद्वान कोण? जो जाणतो गुणेषु वर्तन्ति. वर्तन गुण करतात. जसे तुमचे गुण आहेत तसंच तुमचं वर्तन होणार, तसेच तुमचं कर्म होणार. हे जो जाणतो तो विद्वान. आणि कोण? जो म्हणतो हे सर्व मीच करतो, त्याचे गुणकर्म करतात, पण तो काय म्हणतो मीच करतो आणि त्या गुणांशी त्या कर्मांशी आसक्त होतो, तो अज्ञानी. भगवंत म्हणतात, विद्वानांनी अज्ञानांचे मन विनाकारण विचलित करू नये. कारण दोघांची दिशा वेगळी आहे. अज्ञानीची दिशा जगामध्ये गुंतण्याची आहे, ज्ञानाची दिशा हे जगापासून दूर जाऊन अंतर्मुख होऊन मोक्ष प्राप्ती करण्याची. त्याला सत्य कळलेलं आहे. हे जगामध्ये गुणांद्वारे तुम्ही जाता, गुणाशी आसक्त झाल्यामुळे जातात. गुणा गुणेषु वर्तन्ति. हे सत्य तो जाणतो म्हणून त्याच्यात गुंतत नाही आणि त्याच्या विरुद्ध अंतर्मुख होऊन
या जगामध्ये कर्म करतो आणि मोक्ष प्राप्तीपर्यंत पोहोचतो. भगवंत पुढे म्हणतात, मयी सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा निराशी निर्ममो भूत्वा युद्धस्व विगतज्वरः. म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात, अर्जुना सर्व कर्म मला समर्पित कर आणि चित्त केवळ अंतस्थ आत्मतत्वावर, तुझ्यामध्ये असलेल्या चैतन्य तत्वावर स्थिर कर आणि कोणतीही आशा आकांक्षा व आसक्ती मनामध्ये ठेवू नको. आशा आकांक्षा आणि आसक्तीपासून मुक्त हो आणि मनोज्वराद्वारे मुक्त होऊन कर्म कर. मनोज्वर म्हणजे काय? तुमच्यामध्ये एक आपण म्हणतो ना, खुमखुमी असते. मी करतो, मी करेन, मी करेन, मी करेन, मी करेन. जसं मनुष्याला ताप येतो, तो ताप त्याच्यावर चढतो, तुमचं टेम्परेचर वाढतं, तसं हा मनाचं टेम्परेचर वाढवतो आणि मनाला बेचैन करतो. तर त्या बेचैनीमध्ये करायची जी वृत्ती निर्माण होते, भगवंत म्हणतात त्याच्यापासून मुक्त होऊन कर्म कर. त्याच्यामध्ये गुंतून जाऊ नको. भगवंत तीन शरीरासाठी, शरीर सतत चैतन्यमय ठेवा, मन उच्च ध्येयावर करा आणि बुद्धी सतत आत्मतत्वावर स्थिर ठेवा. मन सतत निस्वार्थ कर्मामध्ये गुंतवा, चैतन्यमय ठेवा, कर्मामध्ये व्यस्त ठेवा, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे गुंतून जाऊ नका आणि मन उच्च ध्येयावर, ह्या हॉरिझॉन्टल जसं पाणी इकडे तिकडे फैलतं तसं फैलू न देता त्याच्यावर बांध बांधा आणि त्याला वरच्या दिशेने द्या. परमात्मा परमेश्वरावर स्थिर ठेवा आणि बुद्धी सतत आत्मतत्वावर स्थिर पाहिजे. तुमच्या मनात विश्वास पक्का पाहिजे, ब्रह्म सोडून, देव सोडून दुसरं काहीच नाही. प्रज्ञानम ब्रह्म, सर्वत्र ब्रह्मच आहे. हे तीन गोष्टीमुळे तुम्ही जे कर्म कराल त्या कर्माने ऊर्जा निर्माण होईल, पॉझिटिव्हिटी निर्माण होईल. थोडक्यात तुम्ही जे एफर्ट्स टाकले ते पॉझिटिव्हली युटिलाइज होतील, विनाकारण डायव्हर्शन ऑफ एनर्जी होणार. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जी ऊर्जा क्रिएट केली ती वेस्ट घालू नका. वेस्ट कशामुळे होईल? अहंकार, ममत्व, भूतकाळातील आसक्ती, काल मी केलं म्हणून असं करतो वगैरे वगैरे, भूतकाळामुळे आसक्ती निर्माण होते आणि आशा आकांक्षा, भविष्याची चिंता निर्माण होते. मग मला हे पाहिजे, मिळेल का, मिळेल का, असं होईल का, विनाकारण जी आलं नाही त्याची विचार करा आणि उत्कटता, कर्मज्वर, अति उत्साह, उतावीळपणा, मी करतो, मला वाटतं असं तसं, समथिंग विच इज नॉट रिअलिस्टिक. अशा प्रकारे कर्म करण्याची योग्य तंत्र देतात. पहिली गोष्ट, तुमच्या कर्माद्वारे ऊर्जा उत्पन्न व्हायला पाहिजे, इट शुड बी सेल्फ इम्युनिटी. आणि दुसरी गोष्ट, प्राप्त ऊर्जा ही कोणत्याही प्रकारे वाया जायला नको, ती मोक्ष प्राप्तीसाठी, योग्य कर्मासाठी तुम्ही उपयोगात आणली पाहिजे. अशा प्रकारे भगवंत योग्य कर्म करायचा प्रयत्न. म्हणून तुम्ही कर्म करताना नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही शरीराने कर्म करा, मनाला आत्मतत्वावर स्थिर ठेवा, बुद्धीचा विश्वास पाहिजे त्या आत्मतत्वावर, त्या परमात्मा परमेश्वरावर. त्यामुळे तुम्ही जे पण कर्म करा ते तुम्हाला थकवणार नाही, तुम्ही त्याच्यामध्ये गुंतून जाणार नाही, आसक्त होणार नाही. आणि परिणाम काय होईल? कर्म करताना ही प्राप्त झालेली ऊर्जा तुम्ही वाया जाऊ देऊ नका. विनाकारण आशा आकांक्षा ठेवणे, कालची काळजी करत बसणे आणि उतावीळपणामध्ये ऊर्जा वाया, असं जर तुम्ही कर्म केलं तर ती योग्य कर्म ठरेल. भगवंतांनी अशा प्रकारे योग्य कर्माची व्याख्या दिलेली आहे. आणि पुढे भगवंत या व्याख्येचा उपयोग करून, या ज्ञानाचा उपयोग करून कशा प्रकारे तुम्ही कर्म योग्य करू शकता ते समजून सांगतो पुढच्या श्लोकात. ते आपण पुढील सत्रापासून जाणून. हरि ओम.